ऐकणच कोणाचंच ऐकणं. मामा घ्या जावा की समज जावा ते सोडा गाडी जावा घ्या जावा त्यांना समजाल. जाऊ दे 4 दिवसांनी तिथं राग गेल्यावर 4 दिवसानं आणा म्हणून परत. नाही परत ते ऐकत नाही राव. एवढं तुला सांगायला आलो ते ऐकणं म्हणल्यावर काय उपयोग आहे. तिला जर पाहिजे असणार आहे ते मला पण तिथं बोललं ना असं वाटायला लागलं की असं काय करते आता ती काय परमेश्वराला माहिती. मामा गाडी लावा आणि त्यांना घेऊन या जावा पाठ करून. म्हणायला लागले 4 वेळा ती म्हणली हा त्यांना घेऊन या त्यांना आली आली ते असं उपयोग नाही बरं का मामा. नाही हे काय झालं की नाही पोरग्याला गळाला लागायची पळेल. अहो ती कबूलच करणं झाल्याने असं केलंय ते. मग हे एकटा असताना केलेली गोष्ट कशी करेल. तिने कबूल केलं नाही की मी सांगायला ना आता मी सांगायला ना. चला ठीक आहे तो घेऊन जातोय तुम्ही सांगताय तुमच्या जबाबदारी घेऊन जातोय बरोबर का. याच्या पुढे काय तक्रार म्हणू नको. हिंद चांगलं असलेलं आम्हाला कळावं. हा तू चुकीचं काय वागणार नाहीस ती पण चुकीचं वागणार नाही. दोघं व्यवस्थित राहावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ती आज जी काय प्रयत्न केला आज जे काय हे पुढं मला कळलं का नाही तिथे पुढचे मी बघतो. आज जे काय प्रयत्न केला असं काय झालं तर त्याला किंवा तिला न्यायचं काय चांगलं नाही. माझ्या वागल्या मी करणारच मी तशी मी काय सांगितलं भावाचं नातं आमच्या बरोबर तोडलेच लक्षात ठेव. हे नाही तू आमचा माणूस सेवन झालं. हे चांगलं नसते. आपण चांगलं नाही ते तिला सांगायचं आम्हाला सांगतो तरी होत नाही म्हणणार नाही. थांबवतो मी बरोबर नाही. आता आम्हाला गाडं न्यायचं आम्हाला ठेवणार नाही. अवघड नाही ते काय आमचं वाद होत नाही काय आम्हाला. पण ते त्यांना समजायला पाहिजे ना. दोघांनी पण समजायला पाहिजे. सांगा एवढं तर आवाज नातं जोडलंय आम्हाला काय व्हॅल्यू दिली काही नाता पण मी पण नाही सांगेल तिला सांभाळ समजा होणार नाही. थांबवतो आम्ही गावं चांगलं देवाने चांगलं राहावं. याच्या आपलं कसं करतो आम्ही कसं आमचं भावाला सोडायचं काय संबंधच नाही ना. हे तुडवून टाकलं नाही काय आमचं तर काय व्हॅल्यू ठेवली सांगा बरं. माझ्यावर दोष दिल्यावर माझ्या मला पण वाटतं की मी एवढं बोलून पण माझ्या अरे आपला विषय आजचा चाललाय. आपला विषय आजचा चाललाय. कामगारात जावा बसा पाठ करून गाडीवर जावा. दोघं जण राहावं व्यवस्थित आणि हो मोकळं. तू केलेली गोष्ट चांगली आहे का आज मी चुकलो हे मी मान्य करतो. मग म्हणजे सांगतोय ना. मग तो तुला तीच म्हणायला लागला ना. छोट्या छोट्या गोष्टीला तू हीच उद्योग करणार का. त्यानं सगळं तुम्ही काम टोकाचा निर्णय घेत जाऊ नका. चांगलं नाहीये. तुम्ही जावा चला. तुम्ही जा ही ज्या वडिलांनी जबाबदारी घेतल्या तू चुकीचं अजिबात वागू नको. छोट्या वस्तू आहे ज्यावेळेला तुला वाटेल ना तुला ज्यावेळेला वाटेल लय प्रॉब्लेम आहे आम्हाला कुणाला सांगू नको. तुझ्या मम्मी पप्पाची आणि यांच्या समोर सांगायचं. आणि तुम्ही यांचा फोन आला काकू मराठीत बोल. मला कन्नड समजत नाही. तुम्ही मराठी आणि कन्नड बोलायला कट करा फोन. तसं नसते हो तसं नसते ते. अहो का ज्यावेळी तुम्ही बोलताना त्याच्या मराठी बोला काय अडचण नाही. तुझं पालत्याकडे पाणी काय करायला लागले डोक्याचं हे करायला लागले असतो आमच्या आता. काय हिंमत आहे तुझ्या आई तुला संसार करायला म्हणून झाला हे रडायला लागले 10 वेळा सांगून पण एवढं तुझं 50 माणसं सांगायला लागले त्याच्यावर काय दबाव खाली कुठं राहणार आहे शहरात राहणार कुठं आई बापाची तू आहे शहरामध्ये राहणार आहेस का. हा कशाला लग्न केलंस मग तुला आई बापासोबत आहे शहरामध्ये राहणार आहेस तर आरामात राहणार आहेस. हा पसंतच कशाला केलंस मग तू आधीच करायला नव्हतंच ना. याला पण त्रास नव्हता तुझ्या आईला पण त्रास नव्हता. काय गरज होती तुला करायची. एवढं तुला भावायला त्यांनी सांगतो तू आमची पण इज्जत काढून टाकलीस का. मी तुला ते सांगायला लागलोय. मी मगाशी मी तुला काय म्हणलो 2 वाजल्यापासून तुम्हाला ही 2 वाजल्यापासून सांगतो. 2 वाजल्यापासून सांगायला 6 वाजले जातात. मी किती समजूत काढत असेल. मी मगाशीपासून तुला आले मी किती समजूत